नमस्कार, मी किशोर देशमुख. एम-व्ही-एस बिझनेस टाईममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत श्री शरद पवार यांना. शरद पवार हे तात्काळ जीवन परिवर्तन थेरपी या विषयावर आपल्याला सखोल असं मार्गदर्शन करणार आहे. तर चला भेटूया श्री शरद पवार यांना आणि त्यांच्या तत्काळ जीवन परिवर्तन थेरपी या विषयावर जाणून घेऊया. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. प्रकाश सर. जय शिवराय मित्रांनो. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आज सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या संडे लाईव्ह सेशन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या संडे लाईव्ह सेशन मध्ये आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विशेष आमंत्रित पाहुणे आहेत श्री शरद पवार सर. शरद पवार सर हे सुरत गुजरात येथून असतात व त्यांना आजच्या स्पेशल सेशनसाठी आपण निमंत्रित केलेलं आहे. शरद पवार सर हे एक स्पिरिच्युअल हिलर आहेत, प्लस NLP कोच, ते हिप्नोथेरपिस्टही आहेत, प्लस ही मास्टर्स इन टेलिपॅथी, टेलिकायनेसिस अँड थर्ड ऍक्टिव्हिटेशन सुद्धा आहे. आज आपल्याला स्पिरिच्युअल हिलिंगच्या माध्यमातून आपल्याला रॅपिड लाईफ ट्रान्सफॉर्मेशन थेरपी RLTT याबद्दल ते सांगणार आहेत. म्हणजे या स्पिरिच्युअल थेरपीच्या माध्यमातून आपण आपले जीवन कसे बदलू शकतो याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी शरद पवार सरांचा जास्त वेळ नाही घेता मी शरद पवार सरांना विनंती करतो, सर आपला थोडक्यात परिचय द्या म्हणजे आपण आपलं सेशन पुढे सुरू करूया. धन्यवाद सर. थँक्यू सर. नमस्कार मित्रमंडळी. आपला मी व्हिडिओ प्रकाश सरांचा आभार व्यक्त करतो. एमव्हीएस ग्रुप यांचे आभार व्यक्त करतो. आहे सर व्हिडिओवर? आपला व्हिडिओ ऑन करा सर. ओके सर, एक मिनिट. याचं कट कर दो सर. नाही याचं कट करत नाही. गॉट इट. ओके. हा नमस्कार. मी शरद पवार, सुरत गुजरातहून. जय शिवराय, जय महाराष्ट्र. सर्वात पहिले मी प्रकाश सरांच्या एमव्हीएस ग्रुपच्या सर्वांचा धन्यवाद करतो. आज आपण हे एबी लाईव्ह जे आहे ते RLTT करून जे मी माइंड ट्रेनिंग तयार केलेली आहे, जो प्रोग्राम तयार केलेला आहे त्याच्याबद्दल आहे की आपण कसे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सफळ होऊ शकतो. कौटुंबिक क्षेत्रात, शारीरिक स्वास्थ्य असो, व्यवसाय संबंधित काही समस्या आपल्या असो, त्या सर्वांमध्ये आपण कशा प्रकारे सफलता मिळवू शकतो आणि ध्येय गाठू शकतो, त्याच्यासाठी एक मी थेरपी तयार केलेली आहे. त्याच्याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. आपणा सर्वांना माहित असेल की आपले 3 मन असतात, माइंड असतात. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. आता कॉन्शियस माइंड म्हणजे कसं की आपण आता जो वार्तालाप करीत आहोत हे आपलं जागृत अवस्थेत करीत आहोत, म्हणजे कॉन्शियस माइंड झालं. आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये म्हणजे अर्धजागृत अवस्था. अर्धजागृत अवस्था म्हणजे कशी की काही गोष्टी आपण कार ड्राईव्ह करीत असतो किंवा काही आपलं रुटीन कामे आपण करीत असतो, ते आपल्या अर्धजागृत सबकॉन्शियस माइंड मध्ये हे रेकॉर्ड झालेलं असतं. ते हे सब माइंड जे आहे ते रिपिटेशन मध्ये जेवढ्या काही गोष्टी होत असतात ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असतात. आता आपल्याला कोणत्याही क्षेत्रात सफलता हवी असेल तर आपला सबकॉन्शियस माइंड हा ऍक्टिव्ह असायला पाहिजे. त्याच्यात ते जे काही सूचना आहेत ते त्याच्यात रिस्टोर असायला हव्यात असं असतं. आणि जो आपला अनकॉन्शियस माइंड आहे त्याला आपण समाधी अवस्था म्हणू शकतो किंवा बेशुद्ध अवस्था असे म्हणू शकतो. तसेच आपल्या ज्या मनाच्या 4 स्टेट असतात, बीटा, अल्फा, थीटा आणि डेल्टा. आता अल्फा अवस्थामध्ये आपण जे काही मेसेज आपल्या सबकॉन्शियस माइंडला देत असतो त्याच्याने आपल्याला जीवनात प्रत्येक क्षेत्रात सफलता ही मिळत असते.
आणि थोडक्यात सांगायचं असेल तर मेडिटेशनच्या थ्रू आपण अल्फा अवस्थेत फार उत्तमरित्या जाऊ शकतो आणि जीवनात आपल्याला जे काही अचीव्ह करायचं असेल त्याचे मेसेजेस आपण त्याच्यात रिस्टोर करू शकतो, टाकू शकतो आणि जीवनात प्रत्येक क्षेत्रात आपण सफळ होऊ शकतो. आता RLTT जे मी डेव्हलप केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक रॅपिड लाईफ ट्रान्सफॉर्म थेरपी करून नाव दिलेलं आहे. कारण कसं, की आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला जे याच्या अगोदर जेवढे ट्रेनर आहेत, त्यांनी 21 दिवसाचा काही कोर्स किंवा 21 दिवस तुम्ही रिपीट करा, 21 दिवस तुम्ही त्या सवयींना रिपीट करत जा. मग तुम्हाला तेव्हा तुम्हाला सफळता मिळेल, असं काहीतरी होतं. पण मी जी थेरपी तयार केलेली आहे, त्याच्यात आपण इव्हन 3 दिवसात आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण ॲक्टिव्ह करू शकतो. अल्फा लेव्हलमध्ये आपण फक्त आणि फक्त 3 मिनिटात जाऊ शकतो आणि जे काही आपल्याला प्रत्येक क्षेत्रात सफळता हवी असेल, त्याच्यात आपण सफळ होऊ शकतो. आता अल्फा अवस्था अशी वस्तू आहे, की अल्फा अवस्थेत आपण जे काही विचार करीत असतो किंवा आपण स्टडी करीत असतो किंवा भविष्याच्या प्लॅनिंग करीत असतो, हे वास्तव्यात येण्यासाठी आपल्याला मदतरूप होत असते ही अल्फा अवस्था. आता RLTT जे आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रॅक्टिकल्स फार आहेत आपल्याकडे. ते प्रॅक्टिकल्स करून आपण अल्फा अवस्थेत एकदम सरळतेने जाऊ शकतो. त्याच्यामध्ये एक आपण पाहू शकतो, की सरांना मी एक व्हिडिओ पाठवलेला होता बल्बचा, की कशा प्रकारे आपण ब्रह्मांडाला किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण मेसेज देऊन आपल्या जी काही जीवनात जसं व्यावसायिक क्षेत्र असेल किंवा कौटुंबिक जीवन असेल किंवा शारीरिक आपल्याला स्वास्थ्य उत्तम पाहिजे असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात आपल्याला सफलता प्राप्त करायची असेल, तर आपण त्याच्या मदतीने कसं ते प्राप्त करू शकतो, त्याची एक पद्धत म्हणता येईल त्याला. आपण त्या पद्धतीने जीवनात सर्व ठिकाणी आपण सफलता प्राप्त करू शकतो. अशा प्रकारची ही थेरपी आहे. तर मी सरांना सांगेल, की तो व्हिडिओ जरा प्ले करा बल्बचा, की कसे आपण एका काचेच्या बल्बला आपण मेसेज देतो, की तुमच्यामध्ये दगडचे सेन्सेशन येत आहे, दगडचे सेन्सेशन येत आहे, दगडचे सेन्सेशन येत आहे. जेणेकरून तो एका ठिकाणी दगडचा पूर्णपणे बनून जातो. सर तो पर्सनली दिला आहे तो. याच्यात नाहीये तो. YouTubeवर नाहीये सर. हां, बस. चालू कर दिलं सर. आता मंडळी पहा, की कसे आपण एका काचच्या बल्बला चालू कर दिलं सर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एंड 10 स्टार्ट. फील कीजिए, महसूस कीजिए, जो प्राण ऊर्जा हमारे फॉरहेड में गई थी, जो प्राण ऊर्जा हमारे थर्ड आई में प्रवाहित हुई थी, वही प्राण ऊर्जा को अब हमारे थर्ड आई से हमें फोकस करके इस लाइट में प्रवाहित करनी है. वही प्राण ऊर्जा हमें हमारी थर्ड आई से इस लाइट में प्रवाहित करनी है. वही प्राण ऊर्जा हमें इसी लाइट में प्रवाहित करनी है, जिसकी वजह से यह लाइट पत्थर का बन जाएगा. प्राण ऊर्जा से यह लाइट पत्थर का बन जाएगा. अपने थर्ड आई से प्राण ऊर्जा को इस बल्ब में हमें प्रवाहित करना है, जिसकी वजह से यह बल्ब पत्थर का बन जाएगा, पत्थर का बन जाएगा. पूरा कॉन्सेंट्रेट इस बल्ब पे रखिए और फील कीजिए कि आपके थर्ड आई से निकलता हुआ प्राण ऊर्जा इस लाइट में जा रही है, जिसकी वजह से यह लाइट पत्थर का बन रहा है, पत्थर का बन रहा है, पत्थर का बन रहा है. अब पूरी तरह से आपकी थर्ड आई से प्राण ऊर्जा इस लाइट में प्रवाहित होती चली जा रही है. पूरी तरह से आपकी थर्ड आई से प्राण ऊर्जा निकल कर इस बल्ब में प्रवाहित होती चली जा रही है. इसका प्रभाव बढ़ता चला जा रहा है, बढ़ता चला जा रहा है, बढ़ता चला जा रहा है, जिसकी वजह से यह लाइट पूरी तरह से पत्थर बन चुका है, पूरी तरह से पत्थर बन चुका है, पूरी तरह से पत्थर बन चुका है, पूरी तरीके से पत्थर बन चुका है, पूरी तरीके से पत्थर बन चुका है. अब मैं 1 से 10 की गिनती गिनूंगा और जैसे हम 10 पे आएंगे यह लाइट पूरी तरीके से पत्थर का बन चुका होगा. और आपको जैसे मैं इंस्ट्रक्शन दूंगा इस बल्ब को आपको नीचे की स्टाइल पर छोड़ना है. मैं 1 से 10 की गिनती गिनूंगा और यह बल्ब पूरी तरीके से पत्थर का बन चुका होगा. 1, पूरी तरीके से पत्थर का बन चुका है यह बल्ब. 2, धीरे धीरे पत्थर का बन रहा है ये बल्ब. 3, पूरी तरीके से यह बल्ब पत्थर का बन चुका है.
पूरी तरीके से ये बल्ब पत्थर का बन चुका है। 4, पूरी तरीके से पत्थर का बन चुका है। 5, यह बल्ब आप फील कर पा रहे हो पत्थर का बन चुका है। 5, 6, 7, पूरी तरीके से पत्थर का बन चुका है यह बल्ब। 8, पूरी तरीके से पत्थर का बन चुका है। इसके सेंसेशन पूरे पत्थर के आ रहे हैं। पूरी तरह से ये बल्ब पत्थर का बन चुका है। 9, पूरी तरीके से पत्थर का ही बन चुका है बल्ब। एंड 10, ये बल्ब पूरी तरीके से पत्थर का बन चुका है। किरण भाई, अब देखिए स्टाइल के सेंटर में अब इसको बल्ब को आपको छोड़ना है। बल्ब को सेंटर में छोड़ना है आपको, छोड़िए। वाह, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। स्टाइल चेंज कर दीजिए अब और दूसरी स्टाइल रख दीजिए आप। लीजिए स्टाइल को। हेमंत भाई, आप सेंटर देख लीजिए स्टाइल का और छोड़ दीजिए बल्ब वहीं से। वाह, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। फेमिना, आपको बल्ब को गिराना है, आपको बल्ब को गिराना है, गिरा दीजिए, छोड़ दीजिए वहीं से। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। रख दीजिए, रख दीजिए। देखिए हमने आज कांच से स्टाइल को तोड़ा हुआ। ये स्टाइल भी दिखा दीजिए सब, टुकड़ा टुकड़ा। लोग कहते हैं कि कांच से पत्थर नहीं तोड़ सकते, मगर हमने आज कांच से पत्थर तोड़ के दिखा दिया। देखिए पूरी तरीके से चूर चूर हो चुका है, स्टाइल के टुकड़े टुकड़े हो चुके हैं। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। देखिए इसी तरीके से हमारा साइकिक पावर काम करता है। जो भी हमें मैनिफेस्ट करना है, ये बल्ब भी दिखा दीजिए। बल्ब टूटे हुए नहीं है, देखिए। बल्ब को कुछ भी नहीं हुआ है, बल्ब पूरी तरीके से बढ़िया से वैसे के वैसे ही है। देखिए बल्ब इसी तरह है, बराबर पूरे नहीं हुआ, देखिए कुछ नहीं हुआ है। पूरे बल्ब, कुछ भी बल्ब को नहीं हुआ है। पूरा कांच उसका एकदम मेंटेन है, कांच को कुछ भी नहीं हुआ है। तो हमारा ये साइकिक पावर काम करता है। जो जो कुछ भी हमें चाहिए ज़िंदगी में, बस हमें मेडिटेशन करना है और इस यूनिवर्स से हमें उसे मांगना है, इस ब्रह्मांड से हमें उसे मांगना है। मैसेज हमें भेजना है कि हमें धन प्रचुर मात्रा में चाहिए, आयुष्य प्रचुर मात्रा में चाहिए और स्वास्थ्य हमें प्रचुर मात्रा में चाहिए। जो कुछ भी चीज़ हमें चाहिए, बस हमें मैनिफेस्ट करना है, मैसेज हमें यूनिवर्स को भेजना है और हमें उसे प्राप्त करना है। बहुत ही आसान तरीका है यूनिवर्स से मांगने का। जैसे हमने कहा कि यह बल्ब पत्थर का हो जाएगा, पत्थर का हो जाएगा और पत्थर का वो हो गया, और जिसकी वजह से यह बल्ब पत्थर का हो गया और इसने इस स्टाइल को जो पत्थर की बनी हुई है उसे तोड़ दिया, पूरा चकनाचूर कर दिया। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। पाहिलं मित्रांनो की एका काचेच्या बल्बने आपण दगडाच्या स्टाईलला तोडून दाखवलं. आता RLTT थेरपी जी आहे ती फक्त कोणत्या ना कोणत्या एका थेरपीने बनलेली नाहीये. ही जी थेरपी आहे ती मी टेलिपॅथी, थर्ड आय ॲक्टिव्हेशन, हिप्नोथेरपी, सोल चॅनलिंग या सर्व थेरपींना एक करून ही RLTT बनवलेली आहे. म्हणजे सांगता येईल की या सर्व थेरपीज ज्या आहेत त्यांचे एक हा सारांश आहे. आता आपल्याला जे काही मॅनिफेस्ट करायचं असेल, आपल्या जीवनात जे काही प्राप्त करायचं असेल, ते ह्या थेरपीने आपण कशाप्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकतो. आता अ, आपण हा जो बल्ब तोडला, त्याच्यासाठी आपण काय केलं? आपण ब्रह्मांडातून एक ऊर्जा मागितली आणि त्या ऊर्जेला आपल्या थर्ड आयमध्ये आपण एकत्रित केली आणि ती ऊर्जा आपण बल्बमध्ये प्रवाहित केली. ज्याच्यामुळे तो बल्ब हळू-हळू, हळू-हळू जो आहे दगडाच्या स्वरूपात परिवर्तन झालं. त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स आले आणि त्या काचच्या बल्बने आपण टाईल ही तोडू शकलो. तसंच आपल्या जीवनामध्ये काय असतं, की काही बिलीव्हज आपले असतात निगेटिव्ह, काही आपले ट्रिगर असतात, की बिझनेसमध्ये असतात, घरामध्ये असू शकतात किंवा आपण दारूचे व्यसन कोणी करीत असतं. तर आपण दारूचे व्यसनही जे व्यसन करतात त्यांना न सांगताही आपण त्यांचे व्यसन दूर करू शकतो. आणि व्यवसायात पण आपण जे टार्गेट सेट करतो, जे गोल सेट करतो, तेही आपण प्राप्त करू शकतो सहजरित्या. जे अलग-अलग माझ्याकडे जे प्रॅक्टिकल्स आहेत, ज्याच्यामुळे आपण अल्फा अवस्थेत जाऊ शकतो. अल्फा अवस्थेत गेल्याने आपण जे काही मेसेजेस वगैरे किंवा व्हिज्युअलाइज करतो, इमेजिन करतो पॉझिटिव्ह, ते सर्व आपल्याला अल्फा अवस्थेत जाऊन कशाप्रकारे करता येईल आणि ते वास्तव्यात कशाप्रकारे आणता येईल, ही त्याच्यासाठीची थेरपी आहे. आता तुम्हाला एक सांगू, की आपण जसे पॉझिटिव्ह विचार करतो, तसं आपल्या अवती-भोवती जे आहे ते घडत जातं. पण काय? की 95% जे लोकं आहेत, ते जास्तीत जास्त निगेटिव्ह विचार
विचारसरणीचे असतात त्याच्यामुळे आपणही त्यांच्या सोबत निगेटिव्ह विचार करण्यास सुरुवात करतो. कारण कसं आहे ना, की आपला जो माइंड आहे किंवा आपले जेवढे व्यक्ती आहेत या ब्रह्मांडामध्ये ते त्यांचा जो माइंड आहे तो इंटरलिंक आहे. सर्वांचे माइंड हे जे आहेत ते सर्व एक दुसऱ्यांशी जुळलेले आहेत. बघा कसं असतं, की आपण एका मैफिलीत बसलेलो आहोत. तिथं जर पॉझिटिव्ह गोष्ट घडत असेल, तर सर्व कसं एकदम पॉझिटिव्ह सर्व गोष्टी निघून येतात. किंवा आपण एका मैफिलीत बसलेलो आहोत आणि तिथं सर्व निगेटिव्ह गोष्टी होत असतील, तर सर्व आपणही त्यांच्यासोबत मिसळून जातो आणि आपणही निगेटिव्ह गोष्टी करत असतो. तर आणि जेवढं आपण निगेटिव्ह गोष्टी करत असतो, रिपिटेशन झालं, म्हणजे त्या जे काही गोष्टी आहेत, ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रिस्टोअर होतात आणि तसं आपल्यासोबत जाणता न जाणता ते आपल्यासोबत घडत असतं. आतापर्यंत लहानपणापासून मनुष्य जीवनामध्ये जोपर्यंत तो जगत असतो, तो रिपिटेशन जे काही त्याच्यासोबत क्षेत्रात त्याला सफलता, असफलता ही त्याच्यावरच अवलंबून असते. आता दुसरं जर याला आपण इमेजिन खूप चांगल्या प्रकारे करायचं असेल तर मागच्या वर्षी तुम्हाला 2-3 वर्षापूर्वी तुम्हाला माहीत असेल तर ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये ना आग पेटली होती. आता आग पेटली तर जेवढे काही देश आहेत किंवा जेवढं हे आपलं राज्य आहेत, त्या सर्वांमध्ये समाचार काय येत होते, की ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये विकराळ आग पेटत आहे. तर सर्वांनी जे युनिव्हर्सला मेसेज काय दिले, की आग जी हे विकराळ स्वरूप धारण करत आहे. आता जेवढं हे मेसेजेस आणि समाचार अख्ख्या जगभरमध्ये पसरलं, तसं ही आग ही विकराळ स्वरूप धारण करत गेली. सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं, की आपण या ब्रह्मांडाला, या युनिव्हर्सला जसे मेसेजेस देतो, तसंच ते आपल्याकडे परत येत असतं. मग तिथल्या जे मंत्री आहेत, काही अधिकारी आहेत, त्यांनी तिथून सर्व जगभरामध्ये हा मेसेज पसरवला, की तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा, की ही आग कमी व्हायला पाहिजे आणि बंद व्हायला पाहिजे. असे मेसेज त्यांनी पसरवणं चालू केलं. मग हळू काय झालं, बघा एक कुदरत कशी असते ना, की तुम्ही जे मेसेज कुदरतला देणार, निसर्गाला देणार, तोच ती मान्य करते आणि तसं तुमच्या त्या स्वरूपात तुम्हाला ते देत असते त्याचं प्रत्युत्तर. मग सर्वांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. तर बघा चमत्कारिकरित्या काय झालं, ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये जिथं आग पेटलेली होती, तिथं पावसाला सुरुवात झाली, अतिवृष्टीला सुरुवात झाली आणि सर्व जंगलामध्ये जी काही आग होती, ती सर्व ओलवली गेली, बंद होऊन गेली, नष्ट झाली. मित्रांनो काय आहे ना, की मी सुरतला माझा जन्म झालेला आहे आणि मराठी थोडीफार मला सवय नाहीये, मराठीचा सराव नाहीये मला आणि जास्तीत जास्त आमचे सेशन जे आहेत ते हिंदीमध्ये होत असतं. म्हणून मी मला वाटतं की कुठं ना कुठं माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत म्हणून. पण ठीक आहे, आपण कंटिन्यू करू आणि उत्तमात उत्तमरित्या हा एबी लाईव्ह आपण पुढे वाढवू. आता सांगायचं मला दुसरं असं होतं, की समजा आपल्याला व्यवसायामध्ये काही गोल सेट केलेले आहेत आपण. आपण काही व्यवसायामध्ये जे गोल सेट केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अचिव्हमेंट पाहिजे असेल, तर काय होतं की केव्हा-केव्हा आपण ते गोल सेट केलेले असतात, पण अचीव्ह करू नाही शकत. मग ते कसे करता येईल? तर ते त्याच्यासाठी मिरर एक्सरसाइज आहे माझ्याकडे. ही मिरर एक्सरसाइज फक्त आणि फक्त 2 मिनिटाची आहे. त्याच्यामध्ये आपण अल्पावस्थेत जाऊ शकतो आणि अल्पावस्थेत आपण मेसेज करू शकतो. इव्हन आपल्याला जर समजा, की अल्पावस्थेमध्ये जाऊन आपण मिरर एक्सरसाइज करतोय. आता कसं असतं, की कोणतीही प्रॅक्टिकल आपण करतो, कोणतीही थेरपी करतो. तर आपण मिरर एक्सरसाइज करताना लहान-लहान गोल ठेवू शकतो, की जसं की मी आज माझ्या फॅक्टरीमध्ये जातोय, तर मला चांगला समाचार ऐकायला भेटत आहे. मला माझं प्रोडक्शन वाढलेलं आहे. माझे जे कर्मचारी आहेत ते फार चांगल्यारीत्या काम करीत आहेत. माझ्या या महिन्याला जास्त प्रोडक्शन झालेलं आहे. जास्त उत्पादन झालेलं आहे. हे सर्व तुम्ही लहान-लहान गोल सेट करा. मिरर एक्सरसाइज ते सर्व शक्य आहे. इव्हन RLTT मध्ये मी टेलिपॅथीचा पण समावेश केलेला आहे. आपल्या जे मराठी कुटुंब आहेत त्याच्यामध्ये सर्वात जर व्यसन असेल तर ते दारूचं आहे. तर आता दारूचे व्यसन असलेल्या माणसाला आपण थेरपी शक्य नाहीये. हिप्नोथेरपीमध्ये तर शक्यच नाहीये. कसं शक्य नाही? हां, जर जो व्यसन व्यक्ती करत असेल ना
तो आपल्याकडे जर माझ्याकडे येत असेल तर मी त्याचं व्यसन घालवू शकतो, दूर करू शकतो. पण जो व्यसन करतोय त्या व्यक्तीला जोपर्यंत तो स्वतःहून सांगत नाही, तोपर्यंत त्याचं व्यसन आपण घालवू शकत नाही. मग करायचं कसं? तर मग आपण काय करतो, की आपले जे भगिनी आहेत, आई आहेत, त्यांना आपण टेलिपॅथीचे अख्खी प्रोसेस करवू शकतो. टेलिपॅथी समजवू शकतो, की टेलिपॅथीद्वारे तुम्ही कसं त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये व्हायब्रेशन पाठवू शकता, विचार पाठवू शकता, की तुम्ही हळू-हळू तुमचं दारूचे व्यसन कमी होत चाललंय, कमी होत चाललंय, कमी होत चाललंय, कमी होत चाललंय. आणि बघा चमत्कार असा घडेल ना, की 1 महिन्याच्या आत ते आपोआपच दारूच्या व्यसनापासून दूर होऊन जातील. आता तुम्ही सांगणार, की हे कसं शक्य आहे? तर बघूया आपण एक प्रॅक्टिकल बघूया. प्रकाश सर एक प्रॅक्टिकल YouTube मधून दाखवा कॉइन हिटिंग कॉइनचं. कन्व्हर्ट माइंडचा एक आहे. हॅलो प्रकाश सर. येस सर, 1-2 मिनिटं. हां जी, हां जी. क्विक माइंड कन्वर्ट हिटिंग कॉइन टेस्ट. 2 नंबरचा आहे लगभग. हँड मॅग्नेटिक का? नाही, हँड मॅग्नेटिक सर. हिटिंग कॉइन कन्वर्ट, क्विक कन्वर्ट. हाच दुसऱ्या नंबरचा असेल सर, दुसऱ्या नंबरचा. हँड Okay. मॅग्नेटिक नाही. क्विक माइंड कन्वर्ट हिटिंग कॉइन टेस्ट. हां. क्विक माइंड कन्वर्ट हिटिंग कॉइन टेस्ट. अब हम करेंगे हिटिंग कॉइन टेस्ट, जिससे हम सब्जेक्ट को इंस्ट्रक्शन देते चले जाएंगे कि आपके हाथ में रखा हुआ कॉइन गर्म होते चला जा रहा है, गर्म होते चला जा रहा है, गर्म होते चला जा रहा है. हम जैसे इंस्ट्रक्शन देंगे हमारा माइंड वैसे फॉलो करते चले जाएगा. अगर हम बर्फ देकर भी सब्जेक्ट को कहेंगे कि आपका हाथ में रखा हुआ बर्फ गर्म होता चला जा रहा है, गर्म होता चला जा रहा है, गर्म होता चला जा रहा है, तो उसे उसी टाइप की फीलिंग आपको चली जाएगी और एक टाइम पे वो बर्फ को भी अपने हाथ से झटक. आइए देखते हैं हिटिंग कॉइन टेस्ट. तो हम पहले सब्जेक्ट को एक कॉइन दे देंगे हाथ में, हाथ आगे कीजिए, आंखें बंद कर लीजिए, कभी गहरी सांस लीजिए, सांस को छोड़ते हुए पूरा ध्यान ले आइए इस कॉइन पर. फील कीजिए कॉइन गर्म होता चला जा रहा है, गर्म होता चला जा रहा है, गर्म होता चला जा रहा है, गर्म होता चला जा रहा है. इसकी हीट बढ़ती चली जा रही है, बढ़ती चली जा रही है, बढ़ती चली जा रही है, एकदम बढ़ती चली जा रही है. पूरा कॉन्सेंट्रेट, पूरा ध्यान लेकर आइए इस पॉइंट पर. फील कीजिए इसकी गर्माहट को. एक टाइम ऐसा आएगा कि इसकी गर्माहट आप सहन नहीं कर पाओगे और इसको फेंक देंगे. अब 5 से 1 की गिनती करूंगा और जैसे हम 1 पर आएंगे इसकी गर्माहट आपसे सहन नहीं हो पाएगी और आप इस पॉइंट को फेंक देंगे. 5 से 1 की गिनती पर, हर एक गिनती पर इसकी गर्माहट बढ़ती चली जाएगी, बढ़ती चली जाएगी, बढ़ती चली जाएगी, बढ़ती चली जाएगी. 5, इसकी गर्माहट बढ़ती चली जा रही है. 4, एकदम बढ़ती चली जा रही है. 3, कॉइन एकदम हीट होता चला जा रहा है, गर्म होता चला जा रहा है. 3, 2 एंड 1, इसकी गर्माहट आपको सहन नहीं हो पा रही है और आप इसको थ्रो कर रहे हो, इसको फेंक देने का मन हो रहा है. इसकी गर्माहट एकदम बढ़ चुकी है, एकदम बढ़ चुकी है और आपसे इसकी सहन नहीं हो पा रहा है. आप इसको थ्रो कर देंगे, फेंक देंगे. इसकी गर्माहट एकदम बढ़ चुकी है, एकदम बढ़ चुकी है, एकदम बढ़ चुकी है. इसको फेंक देना है आपको, आगे बढ़ चुकी है. बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया. आप 1 से 3 की काउंट पर आपको आंखें खोल दीजिए. 1, 2, सब नॉर्मल होता चला जाएगा. जो भी इंस्ट्रक्शन देते चले जाएगा मैंने दी थी वो सब नॉर्मल हो जाएगी. 1, 2 एंड 3, आंखें खोल दीजिए. देखिए हमारे माइंड को हम जैसे सजेशन देते हैं वैसे हमारा माइंड मानता है, मगर इसको जरूरत है सिर्फ और सिर्फ रिपीटेशन. जितना हम रिपीट करेंगे वो हर गर्म चीज भी ठंडी हो जाएगी और ठंडी चीज भी गर्म हो जाएगी. हम कोयला भी अगर हाथ में पकड़वा देंगे तो कोयला भी एकदम बर्फ जैसा उनको फील होगा. ये सब हमारा माइंड कंट्रोलिंग का प्रोग्राम है जिसे हमें करना है रिपीटेशन के जरिए, अल्फा लेवल के जरिए और ट्रांस के जरिए. हमारा सबकॉन्शियस माइंड हमारे हर बात मानता है.
सिर्फ हमें जरूरत है रिपीटेशन की। जितना आप रिपीटेशन करोगे उतना वह सबकॉन्शियस माइंड में रिकॉर्ड होता चला जाएगा और एक टाइम पे आपका माइंड उस बात को मान लेगा। बघितलं मित्रांनो की कसं आपण अल्पावधीत जाऊन रिपिटेशन करून आपण मेसेज पाठवू शकतो। तर आपल्या जेवढ्या काही आई आणि भगिनी आहेत जे दारूच्या व्यसनांपासून फारच वाईट परिस्थितीत आहेत, आर्थिक परिस्थिती असो, सामाजिक परिस्थिती असो, त्यांना मान खाली घालवावी लागते, तर आपण त्यांना हिप्नोथेरपी, टेलिकिनेसिस आणि टेलिपॅथीच्या माध्यमाने यांचं मिश्रण करून एक मेडिटेशन बनवून देऊ शकतो आणि त्यांच्याद्वारे ते त्यांचे जे काही पती असतील, वडील असतील, त्यांना ते मेसेज पाठवू शकतात अल्फा मेडिटेशन मध्ये जाऊन आणि अ, फारच चमत्कारिकरित्या न सांगताही आपण व्यसन हे घालवू शकतो, दूर करू शकतो। तसेच आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये पण ह्या थेरपीचा आपण वापर करू शकतो आणि जे काही आपल्याला साध्य करायचे असेल व्यापारात, व्यवसायात, आपण ते साध्य करू शकतो। आपण जी थेरपी आहे त्याचं 5 दिवसाचं वर्कशॉप घेऊ शकतो। 5 दिवसात आपण अल्पावस्थेमध्ये कशाप्रकारे जायचं आहे, मेडिटेशन कसं करायचं आहे आणि आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीला कसं साध्य करायचं आहे, ते हे 5 दिवसाच्या थेरपीमध्ये आपण शिकवू शकतो। त्याच्यात अलग-अलग प्रॅक्टिकल्स पण आहेत आणि त्याच्याद्वारे आपण जीवनाला फारच उत्तमरित्या घडवू शकतो, आपलं जीवन बनवू शकतो, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण सफळ होऊ शकतो। आता मित्र हो, आपल्याला मी एक प्रॅक्टिकल करून दाखवतोय इथंच. तुम्ही पहा, की आपल्याला कोणाकोणाला फारच त्याला काय कधी-कधी त्यांचं जे आहे की मेंदू फार तापतो. त्यांना हिंदीमध्ये म्हणता येईल म्हणजे बहुत ही गुस्सा आता है या फिर डर लगता है किसी चीज से. म्हणजे कोणत्या-कोणत्या वस्तूला काही काही परिस्थितीत ते फारच घाबरतात. हात-पाय त्यांचे थंड पडतात. पोटमध्ये आफरा येतो. मग तशा परिस्थितीत कसं करायचं? एक प्रॅक्टिकल थोडंसं आहे. मी ते तुम्हाला दाखवतो, की कशाप्रकारे आपण आपल्या माइंडला मेसेज देऊन आणि प्रॅक्टिकल करून एकदम सामान्य स्थिती बनवू शकतो आणि आपलं जीवन आनंदात पसार करू शकतो। बघा आपल्याला करायचं काय आहे, पहिले आपले हे 2 हात जे आहेत ते अँटी क्लॉकवाईज फिरवायचे. म्हणजे उलट दिशेला फिरवायचे आहेत. उलट दिशेला फिरवायचे आहेत आणि माझे इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो करायचे आहेत। मी जसं तुम्हाला सांगेल, की आता तुम्हाला क्लॉकवाईज फिरवायचे आहे. आपोआपच एक नैसर्गिक जे हास्य आहे तुमच्या चेहऱ्यावर येऊन जाईल. हे फारच छान अशी प्रॅक्टिकल आहे। सर आपण पण करूयात का? आणि प्रकाश सर आपण पण करा जरा आपण प्रॅक्टिकल करून पाहू ही. फारच उत्तमरित्या शुअर शुअर हे करूया. करता येईल आणि याचे परिणाम याचे क्विक परिणाम भेटतो एकदम क्विक. जास्त एन्झायटी, फिअर, फोबिया असेल तेव्हाही आपण करू शकतो किंवा जास्त आपलं मेंदू ताब्यात नसतो तेव्हा आपण हे करू शकतो है ना. मी इन्स्ट्रक्शन देतो तसं तुम्हाला फॉलो करायचं आहे. अँटी क्लॉकवाईज फिरवायचं मतलब म्हणजे काय, की आपण पॉझिटिव्हिटी मध्ये घेतो. याला अशा प्रकारे घेता येईल आणि क्लॉकवाईज फिरवलं म्हणजे काय, की आपली जी पॉझिटिव्हिटी आहे, निगेटिव्हिटी ती बाहेर जात आहे. मग मी तुम्हाला सुरुवात करू आपण. चला. पहिले अँटी क्लॉकवाईज फिरवायचे हात फिरवा, अँटी क्लॉकवाईज फिरवा. माझ्यासोबत कंटिन्यू करत जा. अँटी क्लॉकवाईज फिरवा, अँटी क्लॉकवाईज फिरवा आणि फील करा, की पॉझिटिव्हिटी मध्ये जात आहे, पॉझिटिव्हिटी मध्ये जात आहे, पॉझिटिव्हिटी मध्ये जात आहे. बघा हातात तुम्हाला सेन्सेशन टिंगलिंग सेन्सेशन येत असेल. पॉझिटिव्ह सेन्सेशन, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मध्ये जात आहे. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मध्ये जात आहे. तुमच्या बोटांना आणि हातांना टिंगलिंग सेन्सेशन येत असेल, फील करा या टिंगलिंग सेन्सेशनला. आता मी जसे तुम्हाला इन्स्ट्रक्शन देईल, की आता क्लॉकवाईज फिरवा, अचानकच एक कुदरती नैसर्गिक हास्य तुमच्या तोंडावर येणार आहे. क्लॉकवाईज फिरवा, क्लॉकवाईज फिरवा. बघा कुदरती एकदम हास्य. जसे-जसे तुमचे हात क्लॉकवाईज फिरताय, तसे-तसे तुम्हाला हास्य निर्माण होतंय. मधून एक हास्य तोंडावर येत जात आहे, तुमच्या मुखवर येत जात आहे बघा. जेवढं तुम्ही हात फिरवत आहे तेवढं एक हास्य, कुदरती हास्य येत चालत आहे, येत जात आहे, येत जात आहे, येत जात आहे. अँड नॉर्मल. आता तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली 2 दिवस, 3 दिवस, तर हे तुम्हाला खरंच वर्क करतं. जर तुम्हाला समजा की तुम्ही संपूर्ण दिवसभर काम केलं असेल कोणत्याही क्षेत्रात आणि तुम्ही थकून गेला असेल, तुमचं माइंड थकून गेलं असेल, तर याच्याने आपण एनर्जाइज करू शकतो आणि पॉझिटिव्ह फील करू शकतो. अशा प्रकारे आपण दरेक प्रॅक्टिकलमध्ये जर आहे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. आता काही प्रश्नोत्तरी जर असेल कोणाची तर आपण ती घेऊया.
डॉक्टर साहेब. नाही, तुम्ही कंटिन्यू करा, मी जस्ट चेक करतो काही प्रश्न आहेत का सर. हा, पहा तुम्ही, मी कंटिन्यू करतो माझ्या प्रकारे. जर कोणाचे प्रश्न उत्तर असेल तर मला सांगा तुम्ही. शुअर सर. हा, आता मित्र हो, तुम्ही पहा की मोठे मोठे स्पीकर आहेत, मोटिवेशनल गुरु आहेत. आपण त्यांचे प्रोग्राम अटेंड करतो. मग काय आहे की ती परिस्थिती वेगळी असते. आणि आपण जेव्हा आपल्या घरी किंवा आपल्या ऑफिसामध्ये येतो, तिथली परिस्थिती सर्व प्रकारे अलग असते. तर काय होतं मित्र हो, की 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस ती स्टेट ऑफ माइंड आपलं असतं. मग त्यानंतर जशी त्या तशीच परिस्थिती असते. मग करायचं काय? तुम्ही समजा तुमच्या घरात 6 सदस्य आहेत किंवा 5 सदस्य आहेत. तर आपल्या हाताचे 5ही बोटं सारखे असतात का? तुम्ही मोटिव्हेशनल प्रोग्राम अटेंड केला, मोटिव्हेशन घेऊन आलात घरी आणि घेऊन आलात मग तुम्ही तर मोटिव्हेशन आहात, पण घराचे जे 5 सदस्य आहेत, जे 5 बोटं आहेत ते लहान-मोठे आहेत, त्यांची विचारसरणी वेगळी आहे. मग ते जे कंटिन्यूटी आपल्या घरात चालते. जर समजा की निगेटिव्हिटी जास्त असेल घरात, तर मग आपणही निगेटिव्हिटीमध्ये चालले जातो. जेवढे काही निगेटिव्हिटी मोटिव्हेशन प्रोग्राम आपण करून आलेलो आहोत घरी, त्याचंही बाष्पीभवन होऊन जातं. मग हे सर्व कसं काय बदलेल? आपल्या सोबत आपलं संपूर्ण कुटुंब कसं पॉझिटिव्ह होईल, त्यांनाही त्यांच्या जीवनात, त्यांच्या क्षेत्रात, आता सर्वांचे क्षेत्र, व्यवसाय क्षेत्र हे एकच नसतं. 5 सदस्य असेल तर त्यांचं अलग-अलग व्यवसाय क्षेत्र असेल. कोणी लहान मूल-बाळ असेल तर ते शाळेत जात असेल. आपण RLTT पॉवरही वाढवू शकतो. तर आपण त्यांना RLTT देऊन काय आहे की सर्वांना स्वतःच्या क्षेत्रामध्ये कसं सफळ होता येईल, हे आपण त्यांना शिकवू शकतो. म्हणजे तुमच्याबरोबर तुम्ही पॉझिटिव्ह झाले, पण तुमचे घराचे सदस्य जर पॉझिटिव्ह नाही झाले, तर त्याला काही अर्थ नाही. मग प्रोग्रेस किंवा विकास हा फक्त आणि फक्त तुमचा झाला त्याला अर्थ नाही. तुमच्यासोबत तुमच्या परिवाराचा, तुमच्या आजूबाजूच्या परिसराचा, तुमच्या मित्र वर्तुळच्या सर्वांचा जर प्रोग्रेस झाला, सर्वांचा जर विकास झाला आणि सर्वत्र अगर जर पॉझिटिव्ह वातावरण असेल, तर जीवनामध्ये केवढी मज्जा आहे बघा. म्हणून RLTT आपण जॉइन करून संपूर्ण परिवारासोबत आपण आनंदाने जीवन जगू शकतो. सर्वांना आपण पॉझिटिव्हिटी कसं काय वाढवू शकतो, त्याची ट्रेनिंग देऊ शकतो. म्हणजे RLTT जे आहे, A पासून तर Z पर्यंतच्या सीरीजमध्ये सर्वांना कामात येईल अशी ही थेरपी आहे. आणि शाळाकीय जीवन असो, व्यावसायिक जीवन असो किंवा कौटुंबिक जीवन असो, सामाजिक जीवन असो, सर्व क्षेत्रात आपण सफलता ही प्राप्त करू शकतो. सर आपण काही प्रश्नोत्तर असेल तर बघा. सर, एक प्रश्न होता, त्यांनी विचारला आहे की तुम्ही टेलिपॅथी किंवा टेलिकिनेसिस बद्दल बोललाय, त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकता. व्हॉट इज टेलिपॅथी अँड टेलिकिनेसिस? तसं टेलिपॅथी असं आहे की टेलिपॅथी एक विज्ञान आहे, ज्याच्याद्वारे आपण मेडिटेशन मध्ये जाऊन स्वतः मेडिटेट होऊन आपले विचार दुसऱ्यांच्या माइंडमध्ये टाकू शकतो. जसं समजा की आपल्या घरी कोणी व्यसनी व्यक्ती आहे, तर तुम्ही मेडिटेशन ही एक प्रक्रिया आहे. त्याच्या अलग-अलग प्रॅक्टिकल्स आहेत, ते मी करून देईल. त्या प्रॅक्टिकल्सने काय करायचंय की आपल्याला मेडिटेशन अवस्थेमध्ये जायचंय आणि माइंडला एकरूप करायचं आहे आणि आपले जे मेसेज आहेत, आपल्याला जो हवा आहे, ते आपण समोरच्या व्यक्तीच्या फोटोला पाहून किंवा त्यांना पाहून आपले मेसेजेस त्यांना देऊ शकतो, की तुम्ही दारूचे व्यसन सोडा, दारूचे व्यसन हळूहळू कमी होत चाललंय, कमी होत चाललंय, कमी होत चाललंय. इव्हन व्यवसायात सुद्धा जर समजा एखाद्या पार्टीकडे आपलं पेमेंट बाकी असेल आणि तो देतच नाहीये, तर तिथे आपण टेलिपॅथी आणि टेलिकिनेसिस ही वापरू शकतो. आपण त्याला मेसेज त्याच्या फोटोला पाहून देऊ शकतो. जर आणि दुसरं की आपण कोणतीही निगेटिव्ह वस्तू याच्याने करू शकत नाही. जे काही पॉझिटिव्ह वस्तू असतील, समजा की त्याला नैतिकता म्हणतात, की नैतिकता जेवढी असेल आपल्या कार्यामध्ये, तेवढं आपण त्याच्यात सफळ होऊ शकतो. या माध्यमातून, या थेरपीच्या माध्यमातून आपण कोणतीही निगेटिव्ह वस्तू करू शकत नाही. नैतिकता असेल तरच आपण त्याच्यात सफळ होऊ शकतो. अनैतिक कामं आपण करू शकत नाही, कारण की ते सफळ होणारच नाहीये.
बरोबर, कारण धन्यवाद बघा सर. कोणत्या एका हा. हा बोला बोला सर. सर काय आहे ना की आपण बघा 7 दिवस असतात सप्ताहाचे. त्या 7च्या 7 दिवस मध्ये काय आपण एकच जेवण किंवा एकच पदार्थ खाऊ शकत नाही. तशा प्रकारे आपण कोणत्या एका थेरपीने आपलं जीवन सफल बनवू शकत नाही. म्हणून मी काय केलं की वेगवेगळ्या थेरपी शिकल्या आणि त्याचा एक सारांश काढला. त्याचा म्हणता येईल की अर्क काढला आणि त्या अर्क काढून जी थेरपी तयार केली ही RLTT. ती बघा कोणती थेरपी केलं तर 1 महिन्यात 2 महिन्यात आपल्याला रिझल्ट भेटतो. पण RLTT म्हणजे काय तुम्हाला 10-15 दिवसातच रिझल्ट मिळायला लागतो. ज्या अल्फा लेव्हल्स मध्ये लोकांना अल्फा लेव्हल्स काय आहे? की एक समाधी अवस्था जसे आपले साधू संत होते. हे साधू संत समाधी अवस्थेत जायचे आणि ईश्वराकडून मागायचे त्यांना जे काही वर हवं असतं ते सर्व मागत असायचे. तेच वस्तू आपण अल्फा अवस्थेत फक्त 2 मिनिटात जाऊ शकतो. आणि 2 बरोबर. मिनिटात जाऊन अल्फा अवस्थेत आपल्याला जे काही हवं असेल ते मागू शकतो. आता इव्हन तुम्ही बरोबर. जरी तुमच्या दवाखान्यात येत आहे, तर घरी तुम्ही मिरर एक्सरसाइज करा, की आज मला एवढे पेशंट यायला हवेत आणि माझ्या माइंडला जास्त प्रेशर न पडता साहजिकरित्या आणि सहजरित्या मी पेशंटला हँडल करतोय आणि फार चांगल्यारीत्या माझा आजचा दिवस जातोय. हे फक्त तुम्ही 10 किंवा 30 सेकंद अफर्मेशन द्या अल्फा अवस्थेत जाऊन आणि बघा चमत्कार की अख्ख्या दिवसामध्ये तसंच घडणार आहे. नाहीतर काय काय होतं की सामान्य दिवसांमध्ये केव्हा असा एक दिवस जातो की आपण पेशंट 10च करतो किंवा 5च करतो. पण ते पेशंट एवढे आपलं इरिटेट करून टाकतात, की आपल्याला असं होतं की 4 तासांऐवजी आपण 2च तास काम करूया आणि घरी चालले जाऊया. अजून काही प्रश्न असतील तर विचारा सर. सर मला प्रश्न विचारायचा आहे. सर माझा आवाज येतोय? बोला. हां सर. सर वेलकम. ह्या थेरपी वेलकम सर. मुलांसाठी उपयोग होऊ थँक यू शकतो. सर. कारण की मुलांसाठी आजकाल सर लॉकडाऊनमुळे सध्या मुलांसाठी घेतो. लहान मुलांसाठी सर मुलांसाठी आपण थर्ड आय ॲक्टिव्हेशन करू शकतो. थर्ड आय ॲक्टिव्हेशन आपण मोठ्यांचंही करू शकतो, लहानांचंही करू शकतो. थर्ड आय ॲक्टिव्हेशन मध्ये आम्ही काय करतो, की रेकी आहे, NLP आहे याला मिक्स करतो आणि थर्ड आय ॲक्टिव्हेशनने काय होतं, की आपण बुकला खाली बुक्स कोणतंही समजा की गणितचं बुक्स आहे किंवा सायन्सचं बुक आहे. तर फक्त बुक पाहून अख्खं बुक आपण याद ठेवू शकतो. डोळ्यांवर पट्टी बांधून आपण वाचू शकतो. डोळ्यांवर पट्टी बांधून आपण सायकल चालवू शकतो आणि मनाची चंचलता ही कमी होते. मुलं जे आहेत की संपूर्ण वेळेस आता जे सर्वात मोठं जर सर्व घरांमध्ये मोठी तकलीफ असेल ती आहे मोबाईल्सची. मुलं हे गेम्स खेळत असतात. अख्ख्या दिवस मोबाईलमध्ये राहतात. मोबाईलचं व्यसन लागून गेलेलं आहे मुलांना. तर आपण त्यांना त्यांचा माइंड स्टेबल करू शकतो आणि त्यांना जीवनमध्ये काय महत्वाचं आहे ते आपण त्यांना कळवू शकतो. थर्ड आय ॲक्टिव्हेशन थ्रू. सर याचा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पण काय उपयोग होऊ शकतो का लहान मुलांसाठी? हॅलो. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हॅलो. हां. मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी या थेरपीचा कसा उपयोग होऊ शकतो? थर्ड आय ॲक्टिव्हेशन आपण जी थेरपी आहे ती करू शकतो. थर्ड आय ॲक्टिव्हेशन करू शकतो आपण. ओके फाईन. अक्षय सर, आपल्याजवळ काही प्रश्न आहेत या संदर्भात. थर्ड आय ॲक्टिव्हेशन. ओके फाईन. अक्षय सर आहेत आपल्यासोबत. सर आपले काही प्रश्न आहे आपल्याला व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर आलेले? येस सर. सर मला पवार सरांना विचारायचं होतं की सर आपण जे एवढ्या थेरपीज आपण घेतो तर यामध्ये सर्व कोर्सेस ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात आपल्याला अवेलेबल आहेत का? ऑफलाईन आपल्याला करता येतील ना सर. सर्वच कोर्सेस आपल्याला ऑफलाईन करता येतील. ओके. पण आपला जो ऍड्रेस ऑफलाईन करता येतील, ऑनलाईन पण करता येतील. ऑनलाईन पण सॉरी मी थोडं अपसेंट होता. सॉरी. आपण ऑनलाईन करू शकतो सर. सर्व थेरपी सर्व जे कोर्सेस आहेत ते आपण ऑनलाईन करू शकतो. म्हणजे सपोज जर तुम्हाला कॉन्टॅक्ट जर कोणाला करायचा ग्रुप्स असेल बनवून वगैरे आपण. ओके. हा जी सर. तर तुम्हाला सर्वजण त्यामध्ये कॉन्टॅक्ट आपण करू ऑफलाईन शकतो. करू शकतो. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पण अवेलेबल आहेत. सर मी एक नाही आता सध्याच्या कोरोनाच्या काळामुळे मी फक्त ऑनलाईनच ठेवलेलं आहे. ऑफलाईन नाहीये. शक्य नाहीये ऑफलाईन.
ओके सर. आपण ऑनलाईन करू शकतो. आणि आपल्या मराठी बांधवांसाठी आपल्या जे एमव्हीएसच्या ग्रुपसाठी आणि ऍडमिनसाठी मी स्पेशल प्रोग्राम तयार केलेला आहे. हे ज्या काही थेरपीज आहेत यांची जी प्राइस आहे बाहेर, ही कमीत कमी 20,000, 15,000, 20,000 असं जास्तीत जास्त पैसे बाहेर घेत आहेत लोक. पण आपल्या मराठी बांधवांसाठी जेवढी काही कमी होऊ शकेल, जेवढं काही प्राइस कमी करता येईल तेवढं मी करून देईल. शर्त एवढीच आहे की जेवढे जास्त बांधव जुळतील, जेवढे जास्त भगिनी जुळतील तेवढा त्यांचाही फायदा आहे आणि कमीत कमी आपण फीस घेऊ शकतो. कमीत कमी पैशांमध्ये आपण ही थेरपी शिकवू शकतो. अच्छा, तर तुमचं त्यासाठीचं काही शेड्यूल आहे का, की ह्या महिन्यापर्यंत आले तर मी एवढे सर आपण 5 दिवसाचा एक कोर्स ठेवू शकतो. आता आपण, कारण की आपले एमव्हीएसचे जे मेंबर्स आहेत ते ऑल ओव्हर इंडिया आहेत, तर तुम्ही एक डेडलाईन जर दिली की ह्या तारखेपर्यंत जर एवढ्या लोकांनी अप्रोच केला तर आपण तो कोर्स चालू करू शकतो. हा तर तुम्ही प्रत्येकाला ऑफलाईन साठी वेगळं सर काउन्सिलिंग आपण करणार? एक करू शकतो ना. आपण एक करू शकतो ना की 22 तारखेपर्यंत किंवा 10 दिवस घेऊ आपण. त्याच्यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप वगैरे बनवू अलग अलग. आपल्या आपल्या क्षेत्र ज्या ज्या अलग अलग क्षेत्राचे लोक आहेत आपल्या ग्रुप्समध्ये, है ना, ओके. तर त्यांना जोडू शकतो आणि झूम मीटिंग वगैरे वर किंवा गुगल मीट वर आपण त्यांना जोडू शकतो. ओके सर, ग्रेट. प्रकाश सर. अशा प्रकारे हा अख्खा प्रोग्राम कंडक्ट करू शकतो ना. सर याचा अर्थ आपण इव्हन मी सांगतो सर. बोला सर. हा बोला सर. बोला बोला. तुम्ही बोला. माझा असा विचार होता की ज्या प्रोग्रामचे, ज्या थेरपिस्टचे बाहेर समजा 15,000, 20,000 रुपये घेत आहे, तर माझा असा विचार होतो की आपण जर शक्य असेल तर 100, 200, 300 रुपये जेवढे कमी होऊ शकतात तेवढे पैसे घेऊन आपण ही थेरपी शिकवू शकतो लोकांना कमीत कमीत पैशामध्ये. ओके, बढिया बढिया. म्हणून मी सर्व बांधवांना माझा आपल्या विचार सर्व जे सेशन बघतायत आणि हे सेशन यानंतरही युट्यूबवर आपलं हे अवेलेबल राहणार आहे, जे कोणी सेशन बघतील सर्व बांधवांना मी विनंती करतो की या सेशनला सगळेजण जॉईन व्हा. हा सेशन किंवा हे कार्यशाळा जी बाहेर अत्यंत महाग आणि अशी अतिशय उपयुक्त अशी आहे, ज्याची 15,000 ते 20,000 रुपये लागतात. जर आपले बांधव जास्त संख्येमध्ये याला जुळले, 50 ते 100 लोक जर जुळले, तर अत्यल्प दरामध्ये पवार सर आपल्याला हा कोर्स उपलब्ध करून देणार आहेत. तर मी साधारणतः आज आपली 15 तारीख आहे, या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत ज्या आपल्या बांधवांचे रजिस्ट्रेशन होतील, मी सर्वांना अश्युअर करतो पवार साहेबांकडून की त्यांना कन्सेशन रेटमध्ये हा कोर्स त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल आणि 30 तारखेनंतर 5 दिवसाचा हा कोर्स ते आपल्याला बनवून आपल्याला त्यामध्ये मार्गदर्शन करतील. बरोबर नाही सर? हा सर. हा आता बघा कसं आहे ना की आप लोकांची मदत करायची आहे आणि जेवढे काही मदत होऊ शकते की आपल्या आपल्या क्षेत्रात व्हॉट्सअप ग्रुप बनवा. जे जे काही इंटरेस्ट असतील तर आपला हा व्हिडिओ प्रसार करा आणि जेवढे जास्तीत जास्त लोक जुळतील तेवढं कमीत कमी फी मध्ये आपण हा जो 5 दिवसाचा वर्कशॉप किंवा वेबिनार आपण करू शकतो ते शक्य बनेल. शुअर सर. आपला हे जे सेशन आहे आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या बांधवांजवळ पोहोचणारच आहे. त्या व्यतिरिक्त युट्यूबवरही आपलं हा व्हिडिओ आपला अपलोड होणार आहे. सध्या फेसबुकला तर आहेत, जास्तीत जास्त बांधवापर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचणारच आहे. त्यापैकी जास्तीत जास्त बांधवांना मी विनंती करतो की या कोर्सला तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे कमीत कमी दरामध्ये आपल्याला हा कोर्स उपलब्ध होईल. आणखी सर आपण क्लोज करता करता तुम्ही काही संदेश आपल्या बांधवांना या व्यतिरिक्त काही देऊ शकता? एकच संदेश देऊ इच्छिते सर की माझा ध्येय एकच आहे की संपूर्ण भारतमध्ये जेवढे काही आपले मराठी बांधव आहेत, जेवढे काही थेरपीज वगैरे आहेत आणि मी नवीन नवीन थेरपी शिकतच असतो. ज्या थेरपीच्या अशा काही थेरपीज आहे की ज्यांच्या 4-4 लाख रुपये पण फी वगैरे आहे. जर समजा आता जर बांधव धीरे धीरे हळूहळू जर जुळत असतील तर आपण त्यांना सर्व थेरपी आपण जे आहेत त्यांना प्रोव्हाइड करू शकू कमीत कमी पैशांमध्ये. आणि हा जो सेतू आहे, हा जो बांध आहे, हा मोठा होत जाईल आणि आपण फार चांगल्या प्रकारे सर्वांना मदतरूप होऊ शकू असं माझं ध्येय आहे. जवळपास एकही मराठी बांधव सुटायला नको. घराघरात ही थेरपी जायला पाहिजे
कारण की आज घराघरामध्ये व्यसन खूप आहेत, टेन्शन्स खूप आहेत, व्यसन खूप आहेत, टेन्शन खूप आहेत. ओके, फाईन फाईन. तर मी तर सर्व बांधवांना विनंती कुटुंबाला मिळून करतो की मिसळून जी जी मी सर्व बांधवांना विनंती करतो हॅलो. की शरद पवार सरांचा नंबर या पोस्टमध्येही खाली दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त त्यांचा नंबर आपण या व्हिडिओ सोबतच युट्यूबवर आणि फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर शेअर करूया. जास्तीत जास्त बांधवांनी त्यांच्याशी संपर्क करा आणि या कोर्स बद्दल जाणून घ्या. आणि जसं सरांनी सांगितलं की व्यक्तिगत कामाव्यतिरिक्तही सामाजिकपणे व्यसनमुक्तीसाठी त्यांचा जो कोर्स आहे, असा जर आपल्या आसपास किंवा बांधवांमध्ये किंवा आपल्या मित्रांमध्ये जर कोणी असेल तर निश्चितच पवार सरांकडे त्यांना रेफर करा. म्हणजे या कोर्सचा किंवा या पद्धतीचा फायदा होऊन आपल्या बांधवांना व्यसनमुक्तीतून बाहेर निघता येईल. अक्षय सर, आपल्याला काही प्रश्न होता तर तुम्ही आपण तो घेऊया, नाही तर आपण हे मला एक सांगायचं आहे सर. बोला सर. शेवट बोला ना. 1 मिनिट मी काहीतरी बोलू इच्छितो सर, की बोला सर. हा जो काही आज फेसबुक लाईव्ह झाला, आता मी मतलब म्हणजे माझ्या सुरतचा जन्म आहे म्हणून मराठी मला एवढी काही जमत नाहीये. शुअर. व्यवस्थित मी मांडू शकला नाही इथं. पण आपलं जे वर्कशॉप होईल ते हिंदीमध्ये मी करेल आणि त्याच्यामध्ये मला चांगल्या प्रकारे मी नेहमी करत असतो हिंदीमध्ये. तर ते याच्यापेक्षाही प्रोफेशनल रित्या होईल आणि फारच आपल्याला परिणामकारक ठरेल असे ते वर्कशॉप होणार आहे. हे मला शेवटचं काही सांगायचं. हरकत नाही सर, काही हरकत शुअर नाही. शुअर सर. शुअर सर, हा भाषेचा थोडासा प्रॉब्लेम आपण बाहेर राहिल्यानंतर हा आपल्याला येतोच. आपले बांधव हे जाणून घेतीलच. सरांचे जे कोर्सेस असतात ते सर्व कोर्सेस हिंदीमध्ये असतात, हे मी बांधवांना सांगू इच्छितो. आणि यानंतर जे कोर्सेस जे असतील किंवा कम्युनिकेशन जे असेल ते सरांच्या सोबत हिंदीमध्ये असेल. या व्यतिरिक्त अजून काही असेल अक्षय सर तर आपण विचारू शकता. नाही सर, व्हॉट्सअपला काही नाही आज. ओके, फाईन. थँक्यू सर. मी शरद पवार सरांचे खूप खूप धन्यवाद मानतो की आजच्या सेशनसाठी ते आपल्याला उपलब्ध झालेत आणि सोबतच आज आपल्यासोबत सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर. थँक्यू सो मच. आणि किशोर देशमुख सरही आपल्यासोबत आज जॉईन झाले होते. थँक्यू किशोर सर. आणि अक्षय भुजबळ सर, आपण नेहमी अवेलेबल असता आणि आपल्याला सेशनसाठी नेहमीच टाइम देता, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि सर्व आपल्या बांधवांना आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजचं सेशन हे कन्क्लूड झालं असं मी डिक्लेअर करतो. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. जय शिवराय. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार सर. खूप खूप धन्यवाद प्रकाश सर आपला. आणि सरांचं नाव मला येत नाही, त्यांनाही तोडमल सर आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद आपला. अक्षय सर आपला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. हा मराठा व्यवसाय संघाचा हा उपक्रम आहे अक्षय ज्या सर. अंतर्गत आपण जास्तीत जास्त ही माहिती Thank you, sir. आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. प्रकाश सरांनाही धन्यवाद सर. थँक्यू. अक्षय सर, आपण ऑफ करूया. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.